सामील झालेले आहे। एक वाशी बौद्ध पंचायत समिती, 2 चैतन्य भारतीय बौद्ध महासभा, 3 बौद्धगया जिल्हा देशावर लेख लिहिलेले आहे। पेपरमध्ये लेख प्रसिद्ध झाले आहेत। वेगवेगळ्या मासिकांत लेख प्रबंध सादर झालेले आहेत। YouTube चॅनलवर पाहिजे इतर विषयांवर पसरवलेले आहे। जेवढे प्रसिद्ध आणि अतिशय अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी माहिती लागलेले आहे। चिंतन मंडळ, श्रावस्ती महिला मंडळ, पद्मावती आणि विराट दीपाशी बस झालं। यांनी आदरणीय महेश हरिचंद्र कांबळे यांना या ठिकाणी आमंत्रित केले आहे आणि अत्यंत सुरेख आपल्याला बोलवणी या ठिकाणी केली आहे। मी त्यांचा संपूर्ण परिचय केलेला आहे। मी त्यांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम आपण हाताळतो। श्रीश्रम पंचशील मित्रमंडळ, श्रावस्ती महिला मंडळ तसेच पद्मावती नगरातील सर्व रहिवासी यांना पुन्हा एकदा तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त खूप सारा शुभेच्छा देतो। मला इथे त्यांनी पाचारण केलं ते आदरणीय भीमराव शिर्के यांचे आभार मानतो आणि ज्या ज्या महिलांनी आणि पुरुषांनी मला धम्मविधीमध्ये सहकार केलं त्याबद्दल त्यांचेही आभार। प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की बौद्धाचार्यांचा ड्रेस कोड हा असा नसतो। त्यांचा आमचा जो ड्रेस कोड आहे तो सदरान लेंगाच आहे। पण आज विशेष आपली बाबासाहेबांची जयंती आहे आणि त्या बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये मला वाटलं खास करून अशा प्रकारचा ड्रेस कोड असला पाहिजे, कारण काही विचार पण मी तुमच्यासमोर मांडणार आहे। मी जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये, फक्त काही महत्वाचा विषय आहे तो फक्त तुमच्यासमोर मांडू इच्छितो। माझा विषय असा आहे की बाबासाहेबांनी आपल्या तुम्हा आम्हासाठी एक दिशादर्शक म्हणून एक ग्रंथ लिहिला आहे। त्या ग्रंथाचं नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भगवान बुद्धांचा धम्म। हे पुस्तक लिहिताना, हा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांना किती कष्ट केलं, त्यांच्यामध्ये त्यामध्ये काही प्रेरणा होती, किती मेहनत होती, त्यांनी काय कशा पद्धतीने हा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी लिहिला, त्या ग्रंथाची फक्त ओळख मी तुम्हाला देणार, ती पार्श्वभूमी तुम्हाला सांगणार आहे। आणि ती सर्व पार्श्वभूमी सांगताना मी तुम्हाला योग्य तो संदर्भही देणार आहे। विदाउट संदर्भ कुठलाही आपला याच्यामधलं एक वर्ड नसणार आहे, संदर्भासहित तुम्हाला सगळं असणार आहे। ह्या विषय करताना मी साधारणतः 27-28 ग्रंथ वाचले। 28 म्हणजे आपले जे ग्रंथ आहेत सुट्टांचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे हा सर्वांचा रेफरन्स तिथे आलेला आहे। ते ग्रंथ मी नंतर सांगेल तुम्हाला। सुरुवात अशी होते, बाबासाहेबांनी 1935 साली एक घोषणा केली होती आणि ती घोषणा कुठली होती तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना? मी धर्मांतर करणार आहे म्हणून घोषणा होती, बरोबर? ते धर्मांतर करण्यानंतर साधारणतः 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, धम्मदीक्षा घेतली। ह्या मधल्या काळामध्ये जवळपास 21 वर्ष गेली। माझे काही नामवंत मित्र आहेत, विद्वान मित्र आहेत, अभ्यासक आहेत, ते सर्व असे म्हणतात की बाबासाहेबांनी 21 वर्ष सर्व धर्मांचा तौलिक अभ्यास करून तुम्हा आम्हाला हा ग्रंथ दिला, हा धम्म दिला। पण माझं थोडंसं वेगळं मत आहे। मी ह्या मताला मानत नाही की बाबासाहेबांनी 21 वर्ष अभ्यास करून हा आपल्या तुम्हाला धम्म दिला आहे। तो कसा नाहीये तो आपण आता पुढे बघूया की ह्या प्रश्नासाठी बाबासाहेब काय म्हणतात आहेत। बाबासाहेबांनी चळवळ कशी सुरुवात झाली, कुठून झाली, ह्याचा संदर्भ आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे। पहिला आहे संदर्भ खंड 18 भाग 3 पान नंबर 473। बाबासाहेबांचा एक लेख आहे, त्याच्यामध्ये बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाहीये। ह्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धांकडे वळालो। त्या लहान वेळेत सुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धांकडे गेलो नाही। मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धांच्या जीवनावर पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे। बुद्ध आणि त्याचा धम्म यांच्या रस घेण्याची ही माझी सुरुवात होती। म्हणजे बाबासाहेबांना दादा केळुसकरांनी 1960 साली जेव्हा मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाली, त्यांना बुद्ध चरित्र पुस्तक दिलं आणि त्या बुद्ध चरित्र पुस्तकाचं वाचन झाल्यापासून
बाबासाहेबांचा बौद्ध धर्माचा अभ्यास सुरू झाला होता. ह्याचा रेफरन्स आपल्याला बुद्धांचा धम्म या पुस्तकामध्ये भेटतो. त्या प्रस्तावने बाबासाहेब म्हणतात मी गेली 35 वर्ष बौद्ध धर्माचा अभ्यास करतो आहे. पुढचा रेफरन्स आपण घेऊया. मूकनायक बहिष्कृत भारत हे जेव्हा आपण वाचतो, आता तर बरेच आपल्याला अवेलेबल आहेत, तर ह्या पुस्तकांच्या दिनांक 31/7/1920 आणि 30/1927 मूकनायक आणि बहिष्कृत भारत ह्यांचा जेव्हा आपण अंक वाचतो, त्या बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये गौतम बुद्धांचा युग प्रवर्तक कार्याची पुरेपूर जाणीव होती, हे तेव्हा आपल्याला लेख वाचताना आपल्याला जाणवतो. 1927 साली म्हणजे जेव्हा महाराज 14 तळ्याचं आंदोलन चालू होतं, सत्याग्रह चालू होता, त्यावेळेस एक आठवण आहे. त्यावेळी निळकंठ सहस्त्रबुद्धे त्यांचे सहकारी होते आणि हा सर्वांना त्यांची आठवण ते सांगतात की बाबासाहेब आम्हाला आपले सगळे महाडला गांधरपल्ली लेण्यावर कोण कोण गेले, बरेच जण गेले असतील. महाड आपल्या खाली 14 तळे वरती गांधरपल्ली लेणी. तर ती आठवण निळकंठ सहस्त्रबुद्धे सांगतात की बाबासाहेबांनी बुद्धांच्या अनुयायी ब्रह्मचर्य राहून दारिद्र्य स्वीकारून निस्वार्थ बुद्धीने कशी समाजसेवा करत होते यांची बाबासाहेबांनी सुंदर चित्र आमच्या मनचक्षुने उतारले व आमच्या बरोबर कोणीही बौद्ध लोकांनी बसलेल्या जागेवर बसून त्या अपमानित करू नये असा जवळजवळ हुकूम करतो मला. आपण जेव्हा लेण्यावर जातो, बौद्ध लेण्यावर जातो, तेव्हा त्या ठिकाणी भिक्षूंचं घर आहे, भिक्षू निवास असतो, काही ठिकाणी ओळख्या असतात. मग आपण अज्ञान पोटी आतमध्ये जाऊ, चपला घालून ते पण कधी कधी आतमध्ये जाऊन कुठेही कसेही बसतो. तर त्यावेळी म्हणजे 1927 साली बाबासाहेब त्यांना सांगतात त्यांच्या सहकाऱ्यांना की तुम्ही ह्या ठिकाणी बसायचं नाहीये, त्या ठिकाणी भिक्षूवर बसलेले होते असं त्यावेळी हुकूम दिला बाबासाहेबांनी. 25/9/1928 दादर गणेशोत्सव प्रसंगी भाषणात ते म्हणतात जातीभेदावर पुरावा काढून अस्पृश्यते पाप निराकरण करून टाकणारा खरा जर एखादा धर्मवीर आपल्या देशात अवतरला असेल तर तो एका गौतम बुद्ध. बाबासाहेब 1928 साली मुंबईला जे दादरच्या ठिकाणी गणेशोत्सव होता त्यावेळी म्हणतात 1928 साली संत संघाने संत पाशिक चालवले. या पाशिकातून सुद्धा बुद्धांच्या ऐतिहासिक सामाजिक क्रांतीचे अनेक दाखले गेले. त्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा घोषणा केली 35 मध्ये, 36 मध्ये मुंबई इलाख्यामध्ये त्यांनी एक सर्व महानगरींना बोलवलं होतं की यापुढे आपण कसं करायचं. त्यावेळी बाबासाहेबांनी मुक्तिकोण पथे नावाचं आपलं सुंदर भाषण आपल्याला भेटलं. त्या भाषणाच्या शेवटचे बाबासाहेब म्हणतात महापरिनिर्वाण सूत्रात नमूद असलेल्या बनते आनंद आणि तथागतामध्ये संवादाचा उल्लेख त्यांनी केला आणि त्यामध्ये ते म्हणतात अत्तदीप भव. हा संदेश बाबासाहेब 1936 म्हणजे 31/5/1936 ला बाबासाहेब देतात. सोबतच 1941 साली बाबासाहेब बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्व ह्या विषयावरती भाषण करताना त्याच्यामध्ये म्हणतात की हिंदूंनाही त्रिशूल नमन करण्याचा सल्ला बाबासाहेब या भाषणात देतात. 24/9/1944 भाषणामध्ये बाबासाहेब प्राचीन हिंदू स्थानातील क्रांती प्रतिक्रांती या विषयावर प्रकाश टाकताना म्हणतात बुद्धाने केलेली क्रांती ही सर्वोत्कृष क्रांती होती. बाबासाहेब अमेरिकेला गेले होते शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी. त्यावेळी 15/6/1913 ते 14/6/1916 ह्या दरम्यान बाबासाहेब अमेरिकेमध्ये वास्तव्य होते. त्यावेळी त्यांनी एन्शियंट इंडियन कॉमर्स हा प्रबंध लिहिला. त्या प्रबंधाचे थोडे नाव झालं ऍडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. हा प्रबंध त्यांनी पीएचडी साठी लिहिला होता. त्याचं थोडे नाव झालं द नॅशनल डिव्हिजन ऑफ इंडिया फॉर हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. ह्या नावाचे बाबासाहेब प्रबंध सादर केला. आणि त्यानंतर आम्ही जे म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जी डॉक्टर ही पदवी आहे ती त्यांना त्यावेळी भेटली. म्हणजे 1916 साली त्यांनी जेव्हा आपला हे प्रबंध सादर केला त्यावेळी बाबासाहेब थोडं नंतर म्हणतात 14/1/1955 साली वरळी इथे त्यांचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये म्हणतात की मी अमेरिकेत असतानाही माझा बराचसा बौद्ध धर्माचा अभ्यास झाला होता. 1932 साली
बाबासाहेब बोलणे परिषदेत जात होते तेव्हा त्यांना सावरकर यांचं एक पत्र आलं. त्या सावरकर यांनी त्या पत्रामध्ये त्यांना विचारणा केली की बाबासाहेब, आम्हाला अशा प्रकारे माहिती भेटते की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारणारा म्हणून. हे कधी 1932 सालचं आहे. बाबासाहेब त्यांना म्हणतात, मी कदापि मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही, पण माझा कल बुद्ध धर्माकडे आहे. म्हणजे साधारणतः आपण म्हणतो की 1935 साली जी घोषणा केली आहे त्या 1935 सालीच्या आधी बाबासाहेबांचं मत बुद्ध धर्माकडे गेलं होतं हे यावरून समजतं. त्याला बाबासाहेबांनी काय किती अभ्यास केला असेल. आपण जर थेरवाद साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात केली तर थेरवादामध्ये तीन पीठ आपण त्रिपीठक म्हणतो. त्या त्रिपीठकामध्ये विनय पीठक, सुत्त पीठक आणि अभिधम्म पीठक आहे. विनय पीठकामध्ये 5 ग्रंथ येतात, सुत्त पीठकामध्ये मुख्य 5 आणि शेवटचा जो आहे त्याचे 15 आणि आता 3 अधिक वाढले म्हणजे 18 ग्रंथ येतात. अभिधम्मामध्ये 7 ग्रंथ येतात. म्हणजे जर आपण अभ्यास करायला गेलो तर विनय पीठकामध्ये सुत्तांची संख्या होते 21,000, सुत्त पीठकामध्ये तर सुत्तांची संख्या झाली 21,000 आणि अभिधम्मामध्ये सुत्तांची संख्या झाली 42,000. म्हणजे असं एकूण टोटल 84,000 सुत्त एकट्या त्रिपीठकामध्ये आहे. त्रिपीठकामध्ये दुसरं असं होतं की त्रिपीठक अधिक त्रिपीठक साहित्य म्हणजे त्याला म्हणतो आपण पाली कॅनोनिकल आणि नॉन पाली कॅनोनिकल. नॉन कॅनोनिकल मध्ये अठ्ठकथा, टीका आणि अनुटीका यांचा समावेश होतो. आता अठ्ठकथा काय असं ते समजून घ्या. विनय म्हणजे हे जे 84,000 जे सुत्त आहेत त्रिपीठकामधले ते जर व्यवस्थित समजून सांगायचे असतील तर त्याच्यावरती अठ्ठकथा लिहिल्या जातात. अठ्ठकथा जर समजत नसतील तर त्याच्यावरती टीका लिहिल्या जातात आणि टीकाही वरती काय लिहिलं जातं तर अनुटीका. अठ्ठकथा, टीका आणि अनुटीका हे झालं नॉन कॅनोनिकल साहित्य म्हणजे पाली त्रिपीठक साहित्य. बाबासाहेबांनी ह्या सर्वांचा अभ्यास केला होता ओनली फॉर पाली लिटरेचर. ह्यानंतर येतो आपला महायान ग्रंथ म्हणजे संस्कृत. या संस्कृत मध्ये वेगवेगळे ग्रंथ आहेत. हे असे मत आहेत त्यांची भाषा संस्कृत आहेत आणि त्यांचे लिटरेचर मोठं आहे जरा. तर बाबासाहेब या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. बाबासाहेब प्रस्तावनेमध्ये म्हणतात की महायान पंथातील अशोक रचित बुद्ध चरित्र या पुस्तकाचा विशेष उल्लेख करतात. आता मी जे सांगा तुम्हाला अठ्ठकथा, टीका, अनुटीका त्याच्यामधला प्रकार हा आहे बुद्ध चरित्रम. अठ्ठकथा मधला एक प्रकार आहे तो. तर चांगल्या तात्पर्य की बाबासाहेब जगातील बौद्ध साहित्यांचा अभ्यास करत होते आणि सोबत त्या भाषाही शिकत होते. आता आपण पाहूया की बाबासाहेब एक्झॅक्टली काय करत होते. बाबासाहेबांनी पाली भाषेचं शिकले होते त्यामुळे त्यांचं योगदान पाहूया आपण. आता तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी बरेच ग्रंथ लिहिले पण एक ग्रंथ लिहिला आहे आजपर्यंत माझ्या माहितीनुसार बऱ्याच जणांना माहित नाहीये. बाबासाहेबांचा एक विशेष ग्रंथ आहे तो बऱ्याच जणांना माहित नाहीये. त्याचं नाव आहे पाली व्याकरण व शब्दकोश. पाली व्याकरण हा शब्दकोश हा तुम्हाला रायटिंग अँड स्पीचेस खंड 16 मध्ये भेटेल. ह्यामध्ये बाबासाहेब म्हणतात म्हणजे 39 ग्रंथ म्हणजे जेव्हा आपली हा बुद्ध धम्म ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी 39 नंतर हा ग्रंथ लिहायला घेतला. त्यावेळी बाबासाहेब वयाची 50 पार केले होते. त्यांना बराच आजार होता. अशा आजारपणामध्ये पण पाली शब्दकोश, पाली व्याकरण शब्दकोश हे पुस्तक त्यांनी ग्रंथ लिहिला. ह्या पुस्तकामध्ये त्याची तुलना 1755 मध्ये डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन यांनी इंग्रजी शब्दकोश निर्माण केला होता. बाबासाहेबांनी 1940 नंतर आणि 1755 मध्ये डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन यांनी. आता ही तुलना करूया आपण. डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन यांनी जेव्हा हे पुस्तक निर्माण केलं त्यांचा शब्दकोश इंग्लिश शब्दकोश त्यावेळी इंग्रजी भाषा सर्वसामान्य लोकांना माहित तरी होती. पण बाबासाहेबांनी जेव्हा हा ग्रंथ लिहायला घेतला
त्यावेळी भारतामध्ये पाली भाषा एक मृत भाषा होती, म्हणजे कोणी बोलत नव्हतं. आजही मी जेव्हा अभ्यास करण्याच्या दृष्टीने बघतो किंवा विद्यापीठामध्ये बघतो की विद्यापीठामध्ये पाली भाषा शिकण्यासाठी खूप आपल्याकडे खूप कमी विद्यार्थी आहेत. म्हणजे आपली मुलं डॉक्टर व्हावी, इंजिनियर व्हावी, तो वकील व्हावी हे सगळ्यांना वाटतं, पण पाल्यांना कधीच वाटत नाही की आपल्या मुलांनी पाली भाषा शिकावी म्हणून. आज पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, पण आपल्या पाल्यांना कधीच वाटत नाही. आज तुम्ही विद्यापीठामध्ये जाऊन पहा, पाली भाषा शिकणारे जे वर्ग आहे त्याच्यामध्ये जर कम्पॅरिझन केलं गेलं तर मोर दॅन 70% स्टुडंट्स आर जे म्हणजे त्यांनी ज्यांची वय झालेली आहे, रिटायरमेंट झालेले आहे, आता घरात बसून काय करायचं तर काहीतरी केलं पाहिजे म्हणून ते पाली भाषा शिकतात आहे. तुम्ही कुठल्याही विद्यापीठामध्ये जाऊन पहा, वय वर्ष 16 पासून ते 30-40 पर्यंत, जसे 50 पकडू आपण, ह्या वर्गातील ह्याच्यातली मुलं आपल्याला कमी भेटतात पाली भाषा शिकण्यासाठी. ही शोकांतिका आहे आपली. जर तुम्ही डेली लाईफ मध्ये आपण पाली यूज करतो, आता तुम्ही सर्वांनी 63 पद्धती घेतली, त्यामधले काही शब्द असे आहेत जेव्हा आपण संपूर्ण गाथा घेतो त्यावेळी आपल्या गाथाचे उच्चार हे कधी कधी चुकतात. आपले गाथांचे उच्चार चुकले तर गाथा चुकली, हे आपण काही समजणार आहोत. आपल्या मुलांनी पण पाली भाषा शिकली पाहिजे. आज मला जेव्हापासून मी स्टार्ट केलं, मला कॉलेज पासून वाटलं होतं की मला पाली भाषा शिकायची, मला पाली भाषा शिकायची, त्यावेळी सोर्सच उपलब्ध नव्हता. कोरोनामध्ये ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि कोरोनामध्ये मी सुरुवात केली. त्याच्या आधीपासून पण मी 1-2 क्लासेस प्रायव्हेट करत होतो, पण आज ऑफिशियली म्हणू शकतो की युनिव्हर्सिटीमध्ये मी पाली भाषा शिकतोय आणि त्याला थोडा ना थोडा काही प्रभाव माझ्यावर झालेला आहे. आणि त्याला कसा प्रभाव मी पुढे सांगणार तुम्हाला, पण सांगण्याची गोष्ट अशी आहे, आपण सर्वांनी पाली भाषा शिकणं गरजेचं आहे. तुम्ही नाही शिकला तरी मुलांना शिकवा, कारण खूप गरजेचं आहे. भविष्यामध्ये आपण काही ठिकाणी बघतो की आज संस्कृत भाषेला तिकडे खूप सारे ऑपॉर्च्युनिटी भेटते, पण आपल्या विद्यार्थ्यांना ते माहीतच नाहीये. त्या बुद्धिस्ट स्टडीज आहे, पाली स्टडीज आहे, तुम्ही शिकायचा प्रयत्न करा तुम्ही. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळी ह्या देशामध्ये एकही व्यक्ती म्हणजे बरेच व्यक्ती कोणी बोलत नव्हतं, पाली भाषेत बोलत नव्हती, अशा वेळी बाबासाहेबांनी पाली व्याकरण आणि शब्दकोश अशासारखा ग्रंथ लिहिला. तुम्ही विचार करा की एखादा ग्रंथ लिहिण्यासाठी जर ते शब्द नसतील तर कसे वापरणार आपण आपल्या पुस्तकामध्ये. ते पुस्तक बाबासाहेबांनी ते ग्रंथ ते शब्द सर्व शोधले, कुठून कुठे रेफरन्स घेतला असेल त्यावेळी विचार करा. आता तर आधुनिक युग आहे, माझ्या मोबाईल मध्ये त्रिपिटक आहे, आपल्या मोबाईल मध्ये त्रिपिटक येतं, असं ऍप आहेत आपल्याकडे. त्यावेळी विचार करा, विदाउट इंटरनेट कुठल्याही प्रकारचे साधन संपत्ती साथ नसताना बाबासाहेबांनी त्यावेळी 40 नंतर पाली भाषेचे शब्द शोधले. तुम्ही कसे प्रोनाउन्स करायचे, तुम्ही डे टू लाईफ मध्ये कशा प्रकारे बोललं पाहिजे, हे सगळं खंड 16 मध्ये तुम्हाला भेटतील. तुम्ही खंड 16 पहा एकदा आणि त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला सगळं भेटेल. सर्वात त्याच्यामध्ये सर्वात जुने जर पालीमध्ये व्याकरण असेल ह्या मागे मला जेव्हा मी अभ्यास करत होतो, बिफोर पालीचा अभ्यास करण्यापूर्वी म्हणजे पालीचा अभ्यास करणार भाषेमध्ये अभ्यास करण्यापूर्वी मला पाली भाषा माहित नव्हती, सुद्धाही माहित नव्हते. पुस्तक वाचायचो, रोज वाचायचो. आज मला वाटतं बरेच जण असे आहेत की त्यांचे 200, 300, 400 वेळा वाचून झालेला असेल. अशी पण लोक आपल्याकडे आहेत, 30-35 वेळा वाचलेली पुस्तक आहे. पण जेव्हा मी हे पुस्तक वाचायला घेतलं म्हणजे पाली भाषा लागली, तेव्हा मला कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. ऍज अ ब्रँड फॉलोवर म्हणून ते पुस्तक मी वाचलं आणि मी मला समजलं पण ते. पण जेव्हा पाली भाषेचा अभ्यास सुरू झाला त्यावेळी हे पुस्तक वाचताना मला प्रत्येक काही पानावरती मला असं नेहमी वाटायला लागलं की काहीतरी कमी आहे.
तिथे काहीतरी मिसिंग आहे. हे प्रकरण बाबासाहेबांनी पूर्ण लिहिलं असेल पण आपल्यापर्यंत ते पूर्ण आलं नाहीये. ते सातत्याने मला जाणवतं. केव्हा तुम्हाला फरक जाणवेल, जेव्हा तुम्ही सुत्तांचा अभ्यास कराल, जेव्हा तुम्ही पाली भाषेचा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला बरोबरी जागायला जाऊन किंवा धम्मपदाचे काही गाथा त्याच्यामध्ये आहेत त्या पुस्तकामध्ये, त्या गाथांचा रेफरन्स म्हणजे ते आहे. पण मी आता तुम्हाला सांगितलं की अट्टकथा टीका ह्या ज्या नंतर निर्माण झाल्या बौद्ध साहित्य, ते एक्सप्लेनेशन आहे. तुम्ही धम्मपद माहिती आहे सगळ्यांना. धम्ममध्ये काही गाथा असतात, मनोपुद्गमा, मनोसेठा, मनोमया अशी जी गाथा आहे त्याच्यामध्ये पण एक्सप्लेनेशन असतं, त्याच्या मागे एक्सप्लेनेशन असतं. पण ह्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण वाचतो काही ठिकाणी ते तुटत वाचतं. तर हा आपल्याला तपास असला पाहिजे की एक्झॅक्टली व्हॉट इज त्याच्या मागे रिझन काय आहे. हे झालं इथपर्यंत. आपलं 750 पर्यंत पाहणं होती आपले झाले नाही. जेव्हा बाबासाहेबांचं हे पुस्तक बाजारामध्ये आलं 1957 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनातर्फे पहिली आवृत्ती म्हणजे इंग्रजी आवृत्ती बाजारामध्ये आले आणि त्याच आवृत्तीवरती 1959 ला म्हणजे बाबासाहेबांनी 50-51 ला महाबोधी सोसायटी यांच्यासाठी एक लेख लिहिला होता. त्या लेखावरती आधारित बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं आणि त्याच महाबोधी सोसायटीच्या 1959च्या जनरल मध्ये मासिकमध्ये एक जीवक नावाचा श्रामणेर होता. त्याने ह्या पुस्तकावरती सडकून टीका केली. आज जर तुम्ही आम्ही जर रस्त्यामध्ये चालू असेल आणि एखादा जर बाबासाहेबांनी जर एखादी छोटीशी कमेंट केली चुकीची, आपण त्याचा मुस्काट फोडू, बरोबर की नाही. बाबासाहेबांची टीका आम्ही सहन नाही करू शकत. कोणी असू दे मग आम्ही टीका सहन करणार नाही. 1959 ह्या माणसाने ह्या जीवक व्यक्तीने बाबासाहेबांची टीका केली ग्रंथावरती. सोबत रंगून जे वर्मामधलं आहे तिथून एक मासिक निघतं द लाईट ऑफ धम्मा. त्या लाईट ऑफ धम्मा या मासिकामध्ये एक ऑस्ट्रेलियन होता व्यक्ती, त्याने बाबासाहेबांच्या पुस्तकाची टीका केली. ती टीका अशी आहे म्हणजे जीवकाची टीका अशी आहे, तो म्हणतो बुद्ध आणि धम्मा ह्या पुस्तकाचं नाव बदलून टाका तुम्ही. ह्या पुस्तकाचं नाव असलं पाहिजे आंबेडकर व त्यांचा धम्म. अशा प्रकारची जहरी टीका ह्या जीवक नावाच्या व्यक्तीने केली. जो जीवक नावाच्या टोपण नावाने केली होती. त्यावेळी झालेली टीका जर आता जर कोणी केली असती तर आज बरेच जण आमच्यातले अतिउत्साही कार्यकर्ते जाऊन त्याचं घर जाळलं असतं, त्याला मारमार मारला असतं, त्याची पुस्तकं जाळली असती. अतिउत्साही कार्यकर्त्यांचं हे खूप चांगलं विश्लेषण आहे. पण जो बाबासाहेबांचा अनुयायी आहे तो असं कधीच करू शकणार नाही. ह्या टीकेचं उत्तर काही जणांनी दिलं. जर आपण जर पाहिलं तर 5 ते 7 कोटी मगाची आपण जी आपण पाहिली ही लोकसंख्या होती 60-70 पर्यंत 10 कोटी पडू. त्या 10 कोटींमध्ये फक्त 4 लोकांनी उत्तर दिलेले आहेत साहित्याच्या दृष्टीने. ज्या पुस्तकात टीका झाली, आमच्या बापाच्या पुस्तकावर टीका झालेली आहे. 10 कोटी लोकांनी उठून उत्तर द्यायला पाहिजे होतं. साहित्याच्या दृष्टीने बोलतोय. विचाराचा उत्तर विचाराने द्यायला पाहिजे. फक्त 4 लोक 10 कोटींपैकी. पहिले होते DC आहे, वदंत आनंद कौशल्य, वसंत नून आणि चौथी व्यक्ती आहे ती भारताचीच नाहीये. पेन्सिल्व्हेनिया ही जी युनिव्हर्सिटी आहे, पेन्सिल्व्हेनिया म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे, बाहेरची व्यक्ती आहे. तिचं नाव आहे मिसेस ऍडली एम फिस्के. ह्या ऍडली एम फिस्के ह्या स्त्रीने बाबासाहेबांच्या टीकेचं उत्तर त्यांनी संशोधनामध्ये उत्तर दिलेलं आहे. त्यातले DCRचं काय बघूया आपण. 1959 ला जेव्हा टीका झाली महाबोधी अंकामध्ये तर DC आहे नावाच्या व्यक्तीने त्याच महाबोधीच्या अंकामध्ये 1960 मध्ये
संशयात्मक लेख लिहून उत्तर दिलं. भदंत आनंद कौशल्यान आता जयंती झाली, मला वाटतं मागच्या वर्षी मागच्या महिन्यामध्ये झाली. आपण सर्वांनी एकमेकांवरती व्हॉट्सअप थ्रू शुभेच्छा पण दिल्या असतील. ह्या भदंत आनंद कौशल्यांनी द बुद्ध अँड धम्मा ह्या ग्रंथाला, हे इंग्रजी ग्रंथ होता, 1960 ला तो हिंदीमध्ये रूपांतरित केला आणि 61 मध्ये त्याचं पब्लिकेशन झालं. भदंत आनंद कौशल्यान 1961 हिंदी एडिशन. ह्यामध्ये भदंत आनंद कौशल्यान यांनी संदर्भ शोधले. मगाशी जे आपण बोललो होतो, बाबासाहेबांनी कशा पद्धतीने कुठून बाजूने अभ्यास केला असेल, तर कुठून कोणते सूत्र घेतले असतील, विनयपीठात, धम्मपीठात, सुत्तपीठात, अभिधम्मपीठात, अट्टकथा, टीका, अनुटीका यांच्यामधून कुठून तरी साहित्य तयार केले. तर भदंत आनंद कौशल्यान त्यावेळी 464 स्त्रोत शोधून काढले. भदंत आनंद कौशल्यान त्यामध्ये जसे बाबासाहेब म्हणाले, अश्वपद असे बुद्ध चरित्र यातले 90 श्लोक, अंगुत्तर निकायातले 28 श्लोक, दिग निकायातले 27, मज्जिम निकायातले 41, संयुक्त निकायातील 22 आणि सर्वात जास्त उत्तम निकायातील 232 सूक्त, धम्मपदातील 210 गाथा, इतर ग्रंथातील 22, धम्मपद टीका 5, विनयपीठकाचे अट्टकथा 19. म्हणजे अशा प्रकारचे 464 स्त्रोत म्हणजे सूक्त, माहिती, संदर्भासहित भदंत आनंद कौशल्याने शोधून काढली. आपल्याला अजून एक टीका सहन करावी लागते कधी कधी, की काही जण असं म्हणतात की बाबासाहेबांनी म्हणजे त्रिपीठ काही भेसळ झालेलं आहे, त्याचा उपयोग काही नाहीये. त्या लोकांसाठी हे उत्तर आहे की भदंत आनंद कौशल्याने 464 स्त्रोत शोधून काढले, त्यातले हे काहीच नाही. म्हणजे 84,000 सूक्त आहेत आपल्यातली, त्या 84,000 सूक्तापैकी 464 स्त्रोत सूक्त भदंत आनंद कौशल्याने शोधून काढले, ते पण त्रिपिटकामधले आणि अनुपिटक साहित्यातले. मग आमचे विद्वान मंडळी कसं काय म्हणू शकतात की त्रिपिटकामध्ये भेसळ झालेले आहे आणि ते फेकून द्यायला पाहिजे. सगळ्यात कमाल ह्या बाईची आहे, मिसेस ॲडले एमपिस्के, जी पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये ती एम ए करण्यासाठी मास्टर ऑफ आर्ट्स मध्ये तिने थिसीस घेतला होता, द बुद्ध आणि धम्म. बाबासाहेबांच्या पुस्तकावरती तिने, मिसेस ॲडले एमपिस्के जी पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटी मधली ती विद्यार्थिनी, तिने बाबासाहेबांचं पुस्तक हे घेतलं रेफरन्स म्हणून थिसीससाठी, आणि त्यामध्ये तिने प्रत्येक संदर्भाचे चार्ट बनवले, तक्ते आपण म्हणतो ते तक्ते बनवले. त्या तक्ते बनवून त्यांनी सांगितलं की हे प्रकरण इथून आहे, हे प्रकरण इथून आहे. हे झालं एमपीएसकेचं. आता वसंत मोहन सरांनी काय केलं ते पाहूया. म्हणजे जे आपलं रायटिंग स्पीचेस आपण जे बघतो, त्या रायटिंग स्पीचेसचे आणि डी कोसंबी म्हणजे धर्मानंद कोसंबी यांनी लिखित केलेलं बोधिसत्व नाटक, ह्यांचा पण संदर्भ बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. अधिक माहिती वसंत मोहन सरांनी दिली आपल्याला. जर 564 स्त्रोत आपल्याला भेटले, ह्यामध्ये अधिक विद्वानांनी अजून काम केलं ते इंजिनियर डी टी पाटील म्हणून. ह्यांनी आपल्या फॉरवर्ड मध्ये ते सर्व सांगितलं आहे. त्यांनी 464 स्त्रोतांमध्ये अधिक भर घालून आजपर्यंत मिळालेल्या संदर्भांची संख्या झालेली आहे 692. म्हणजे 84,000 सूत्रांमध्ये 692 स्त्रोतांचा आपला संदर्भ आतापर्यंत घेतलेला आहे. मगाशी मी जे म्हणालो की बाबासाहेबांनी मराठी पाली विश्वकोश हा जो पुस्तक निर्माण केलं, त्यामागे त्यांची भूमिका अशी होती की माझ्या नंतर येणारी जी माझी पिढी आहे त्यांनी हे काम पुढे न्यावं. आता तुमची आमची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ही आहे की या संदर्भामध्ये अधिक काय संदर्भ आपल्याला शोधून भेटतात का. जे कोण आपल्याला टीका करतात आहेत त्यांना आम्हाला उत्तर द्यायचं आहे. मग ते आम्ही उत्तर, हे प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आम्ही अभ्यास करून देणार आणि ते योग्य संदर्भ देऊन देणार. ही आपली तुमची आमची भूमिका असली पाहिजे. आता आपण जरा पाहूया की प्रस्तावना देऊया, कारण मला वाटतं जरा जास्त झाले, आपण सर्वांची समजतंय. सर्व कमी घेतो, मी शॉर्ट मध्ये घेतो.
की आपण जे पाहतो, मी आता जे सांगितलं तुम्हाला की या ग्रंथाचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे. पण आता वर्षावस येतील ऑगस्ट मध्ये, बरोबर आहे. वर्षावस कालावधीमध्ये मी शब्द जो वापरतो तो असा आहे, म्हणजे काही सन्माननीय विहार वगळता प्रत्येक ठिकाणी पोथी पठणाचा कार्यक्रम होतो. बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचं पोथी पठण होतं, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण तुम्ही तिथे फक्त पुस्तक वाचता, जे ऐकणारे ऐकतात आहेत, बाकीचे कंटाळून झोपून पण जातात कधी कधी. काय संबंध त्याच्यामध्ये? तुम्ही वाचताय, काय समजणार आहे? मी आता पुढे घेणार आहे काय त्याच्याला बुद्धांमध्ये पाठ घेणार आहे, टीका झाली त्याच्यावर उत्तर देणार आहे मी. पण ह्या अभ्यासाला पाहिजे तुमच्यामध्ये, प्रत्येक विहारामध्ये तुमची ज्या संघटना आहे त्याच्यामध्ये तुम्ही घ्या. तुम्ही बुद्धांचा धम्म फर्स्ट चॅप्टर कुठून घेतला, या इथून घेतला, असं गोष्ट म्हणून का घेतला, ह्या मग ही भूमिका आहे. बाबासाहेबांनी हे सांगितलंय की असं पाहिजे, असा अभ्यास होणं गरजेचं आहे. भदंत विमल कीर्ती आहे आपल्या, भदंत विमल कीर्ती गुंचेरी यांचं युट्यूब चॅनल आहे. त्यामध्ये त्यांनी हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये बुद्ध आणि जो बुद्ध स्पेशली द बुद्ध लिहिलेला आहे त्या पाठची चर्चा खूप कमी होताना दिसते. आणि ती कमी का होत दिसते आणि ते बाबासाहेब का लिहिलं, त्याच्या मागेची दोन रिझन आहे. माझ्या दृष्टीने दोन रिझन आहे. एक रिझन त्यांनी जेव्हा धर्मांतर झालं, आपल्या सर्वांचं धर्मांतर झालं, तेव्हा तुम्हा आम्हाला त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, am I right? त्यामधली एक प्रतिज्ञा अशी आहे जी आहे, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय. बरोबर आहे, ही प्रतिज्ञा आहे. आता बाबासाहेब असं म्हणतात आहेत की हा जर अवतार आहे तर मी ती खोटी आणि खोटी प्रतिज्ञा आहे असं मानतो. जेव्हा ह्या प्रतिज्ञेचा अभ्यास करतो आपण, तेव्हा थोडं बॅकडेटला जावं लागतं. जेव्हा बाबासाहेबांनी 56 मध्ये दीक्षा घेतली, जसे तुम्हाला सांगितलं 40 पर्यंत पाली भाषा मृत भाषा झाली होती, म्हणजे इथे कुठलाच रेफरन्स नव्हता. त्यावेळी त्यावेळी म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये तिथपर्यंत बुद्ध धम्माचा हा लोप झाला होता. ह्या ठिकाणी बौद्ध धम्माचं अस्तित्व नव्हतं. अशा वेळी आपले जे ब्रिटिश अधिकारी होते, सर अलेक्झांडर कनिंघम आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, जेम्स प्रिन्सेप आहेत, यांची नाव तुम्ही जर ऐकलं असेल तर आज लक्षात घ्या. ह्या लोकांनी उत्खनन केलं, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी उत्खनन केलं. आज तुम्ही ज्यासाठी भांडताय महाबोधी विहार, हे जे टेम्पलसाठी तुम्ही जे भांडताय की आमच्या ताब्यात असला पाहिजे, हे टेम्पल जमिनीखाली होतं. आता किती उंच आहे ते माहिती तुम्हाला समजलं. त्याचं उत्खनन करण्याचं काम म्हणजे जमिनीतून बाहेर काढण्याचं काम विथ द हेल्प ऑफ आइन्स्टाईन यांच्या डायरीच्या मदतीने अलेक्झांडर कनिंघम सरांनी केलं. म्हणजे ही जमिनीची ही पडळ ज्याच्या खाली होती ते मंदिर, ते उत्खनन करण्याचं काम अलेक्झांडर यांचं आहे. किती महान लोक आहेत सर जेम्स प्रिन्सेप, त्यांच्यावर सांगतो मी तुम्हाला. ह्या लोकांनी उत्खनन केलं, त्यामुळे आपल्याला सांची भेटते, सारनाथ भेटते, हे स्तूप सगळे भेटतात. हे जमिनी खाली गेले ते सर्व त्यांची मेहरबानी आपल्याला. पण हे जेव्हा आपल्याकडे आले होते त्यावेळी बुद्ध धम्माचा लोप झाला होता. काही वेगळ्या लोकांनी हे सांगितलं आणि बुद्धांना एक अलौकिक पुरुष म्हणून त्यांची गिनती सुरू झाली होती. म्हणजे अवतारी पुरुष अशा प्रकारची त्यांची माहिती ह्या लोकांना, म्हणजे ज्या लोकांनी लिहून ठेवलं होतं, म्हणजे ब्रिटिश लोकांना माहितीच नाही, त्या लोकांना ह्यांची माहिती अशा प्रकारे गेली की हे अवतारी पुरुष होते म्हणून त्यांचा इथे अवतार झाला होता. आणि त्याच वेळी हे उत्खननाचं काम सुरू झालं आणि या उत्खननाच्या कामामध्ये काही स्तंभ भेटले, शिलालेख भेटले, जे आता 5 एप्रिल 2025 ला नालासोपारा येथे आम्ही खूप मोठी जयंती साजरी केली. ते होते सम्राट अशोक. सम्राट अशोकांची जयंती 5 एप्रिल झाली. त्यावेळी आम्ही नालासोपारला होतो.
तर ह्या सम्राट अशोकांनी जे काही शिलालेख लिहिले होते, स्तंभलेख लिहिले होते, त्या स्तंभलेखांची माहिती भेटायला लागली. पण प्रॉब्लेम असा झाला, त्या स्तंभावरती जे शिलालेखावरती लिहिलेलं आहे, गांधारपाले तुम्ही गेला तर तुम्ही पाहिलं असेल, दगडावरती लिहिलेलं आहे, ते कोणाला वाचता येत नव्हतं. म्हणजे हे शब्द काय आहे, हा मागचा उद्देश काय आहे, का लिहिलं आहे, ते समजत नव्हतं. ते वाचण्याची जबाबदारी जेम्स प्रिन्सेप नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने घेतली आणि तो जवळपास 6 वर्ष हे काय लिहिलंय दगडावरती, एक्झॅक्टली काय ते हे शोधण्याचा प्रयत्न करत होता. फक्त 6 वर्ष ते लागली आणि एका दिवशी त्याला माहिती भेटली. ते 2 शब्द त्याला समजले प्रत्येक ह्याच्यामध्ये. दाणंग याच्यावरती त्यांनी पूर्ण शिलालेख वाचायला सुरुवात केली आणि ह्या शिलालेख वाचण्याचं पहिलं श्रेय जेम्स प्रिन्सेप यांना जातं आणि ती ब्राह्मीमध्ये होती. आता काही माझे अभ्यासक म्हणतात, विद्यार्थी म्हणजे काही बोलतात की ही ब्राह्मी नसून धम्मलिपी आहे. ठीक आहे, त्यांना मी काय म्हणत नाहीये. पण सम्राट अशोकांचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर पूर्वीचा हा जम्बूद्वीपाचं अफगाणिस्तान, पाकिस्तान, पुढे चायना, म्हणजे संपूर्ण एशिया जो आहे, जपान, ह्या ठिकाणी सम्राट अशोकांचे स्तंभ भेटले. भारतामध्ये ब्राह्मीमध्ये, अफगाणिस्तानामध्ये खरोष्टीमध्ये भेटले, अरबीमध्ये आरेमाइक मध्ये भेटले आणि ग्रीक लिपीमध्ये स्तंभ भेटले. ह्या लिपीमध्ये सम्राट अशोकांचं लिहिलेलं आहे. आणि त्यांचाच एक स्तंभ भेटला लुंबिनीला आणि त्या लुंबिनीच्या स्तंभावरून संपूर्ण जगाला समजलं की बुद्ध हा अवतारी पुरुष नव्हता, तर त्यांचा तो एक मानव म्हणून जन्म झाला आणि तो लुंबिनी ठिकाणी. तुम्ही बुद्धांच्या जन्मातला पहिलं पाठ जर वाचला की महामायाला दिवस गेलेला आहे, तिला आपल्या माहेरी जायचे म्हणजे हे होते, शूद्र सांगते की माहेर जायचंय. शूद्र त्यांना माहेर जत्वात पाठवतात. ती लुंबिनी वनामध्ये शाल वृक्ष पाहते, तिथे त्या ठिकाणी त्यांना वाटतं की थोडी आपण आराम करू. त्या शाल वृक्षाखाली बोधी जन्माचा म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाला उभाव्या. हा रेफरन्स कुठून आला? बोधिवृक्ष म्हणजे शाल वृक्षाखाली महामायेने उभाव्या जन्म दिला, हा रेफरन्स आला कुठून? विचार करा. बाबासाहेबांनी कोणी शोधून असेल. त्यातला एक पुरावा सम्राट अशोकांचा लुंबिनी तर लिहिलेला स्तंभलेख आहे. इथे बुद्धांचा जन्म झाला, त्यामुळे मी ह्या प्रदेशाचा कर माफ करतोय, 20% का म्हणतात तो कर माफ करतोय मी. ह्या शिलालेखावरून जगाला ओळख झाली की बुद्ध हा अवतारी पुरुष नव्हता, तो एक मानवी पुरुष होता ज्याने अलौकिक काम केलं, खूप मोठं काम केलेलं आहे. तर इथे त्यांचा समुद्र भेटला आणि म्हणून बाबासाहेबांनी ती भूमिका टाकली. म्हणजे आपली जी प्रतिज्ञा तुम्ही वाचता 22 प्रतिज्ञा मधली ही प्रतिज्ञा की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोटसा प्रचार होय असे मी मानतो. ही प्रतिज्ञाचं संदर्भ सम्राट अशोकांचा लुंबिनी इथे भेटलेला स्तंभ तो संदर्भ झाला. म्हणजे बाबासाहेबांनी किती बारीक अभ्यास केला. दुसरं एक वाचा त्याच्यामध्ये भेटत, त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या शाळेमध्ये शिकवतात, म्हणजे सुरुवातीच्या काही वर्षामध्ये जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मला एक धडा होता, म्हणजे मी पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं की सिद्धार्थ गौतमाने 4 प्रसंग पाहिले आणि त्याच्या मनामध्ये उत्तेजना निर्माण झाली आणि त्याने आपल्या बायको मुलाला दातुरात सोडलं आणि तो जंगलामध्ये पळून गेला. आम्हाला अशा प्रकारची माहिती तुम्हाला भेटली. म्हणजे इतर जे लोक आहेत, जे आपले विरोधक आहेत, ते तुमच्या बुद्धावरती, माझ्या बुद्धावरती आरोप करतात आहेत. तुमचा बुद्ध कुठं आहे? तुमच्या बुद्धाने बायकोला, नवजात मुलाला सोडून पळून गेलेला आहे, हा आरोप तुमच्यावरती झालेला आहे. कशी उत्तर देणार? काय उत्तर आपल्याकडे? मग आम्ही सांगू बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे,
बाबासाहेबांनी कुठून काढलं? प्रसंग असा काय शाक्य कोणी यांच्यामध्ये रोहिणी नदी वाहते. त्या रोहिणी नदीच्या पाणी वाटण्यामध्ये झळा होतोय. त्या पाणी कोणी घ्यावं? ह्याच्यामुळे हाणामारी होणार आहे, एकमेकांची डोकी फुटणार आहेत, माणसं मरणार आहेत. अशा वेळी युद्ध करणं गरजेचं आहे. सेनापती म्हणतो, बुद्ध म्हणतात, सिद्धार्थ गौतम म्हणतात, युद्धाने कुठलंही होत नाहीये, सॉल्युशन नाहीये, आपण शांतपणे करूया. हा संपूर्ण प्रसंग आठवून मला पुस्तकामधला कुठून घेतला. जर तुमचं सांगत असतील ना, तुम्ही म्हणता की त्रिपिटकामध्ये काहीच नाहीये, त्रिपिटकामध्येच बाबासाहेबांनी ते शोधून काढलं. मगाशी उदाहरण तुम्हाला दिलं, कुठलं उदाहरण दिलं? दादा केळुसकर बुद्ध चरित्र भेटलं 1907 ला. म्हणजे त्यापासून तिथपर्यंत म्हणजे 35 वर्ष बाबासाहेब अभ्यास करत होते. वसंत म्हणून सर म्हणतात की बुद्ध चरित्र म्हणजे दादा केळुसकरांचं आणि धर्मानंद कोसंबी यांचं बोधिसत्व नाटक, ह्याच्यामध्ये उल्लेख मिळतो तुमचा रोहिणी नदीचा वाद. हा झाला त्रिपिटक साहित्य उदाहरण. आपल्या त्रिपिटकामध्ये उदाहरण शोधायचं आहे. त्याच्यामध्ये त्रिपिटकामध्ये अर्थदंड सुत्त, सुत्त निपात, प्रपंच सुत्त, गौतम बुद्ध वंशातलं महाप्रधान सुत्त, बोधी राजकुमार सुत्त, अर्यपर्या वसंत सुत्त म्हणजे पायर असं असतं. म्हणजे जवळपास हे त्रिपिटकातले 6 सुत्त तुम्हाला संदर्भ देतात आहेत की नाही. असे प्रसंग झाले होते की हा मुळे बाबासाहेबांनी हा प्रसंग इथे लिहिलेला आहे. तिथे काय तुम्ही जो उल्लेख करताय त्याच्या मागे ही भूमिका आहे. ते कुठल्याही कुठे पद्धतीने पळून गेले नाहीयेत. ज्यावेळी त्यांची प्रपंच सुरू झाली त्यावेळी ते त्यांच्या आई वडील रडत होते, आहे की नाही उल्लेख. तर हे सर्वांचं उत्तर आपल्याला देणं गरजेचं आहे. मला वाटतं वेळ भरपूर झालेला आहे, तर आपला आठवता घेणं मी बरं सांगू शकतो याच्यावरती आहे. मी जे आज तुमच्यासमोर मांडलेलं आहे म्हणजे पहिला होता आपला बाबासाहेबांनी खरंच 21 वर्ष घेतली म्हणजे अभ्यास करायसाठी. त्याचं उत्तर आपल्याला 35 वर्षांनी अधिक भेटलेलं आहे. दुसरं आहे बाबासाहेबांचं पाली भाषेचं योगदान. मला वाटतं तुम्ही विद्यार्थी आहात, काही जण विद्यार्थी असेल त्यांनी प्रयत्न करा की पाली भाषा शिकण्याचा. पुढचा आपला जो काय आहे ते शिका तुम्ही, खूप महत्वाचं आहे. तिसरं आपण घेतला होता त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी टीका केली त्यांना आम्ही कशा प्रकारे उत्तर दिली विथ रेफरन्स इन द कॉन्स्टेंट ऑफ म्हणजे पाली कॅनॉनिकल नॉन कॅनॉनिकल यांच्या थ्रू. आणि बाबासाहेबांनी फक्त पाली भाषा यांचाच अभ्यास न करता इतर भाषा म्हणजे संस्कृत, अमेरिकेमध्ये गेले तर ते संस्कृत भाषा शिकले होते, त्यांना संस्कृत शिकवत नव्हते कोण. एक प्रसंग तुम्ही पाहिला असेल की वडील म्हणतात की संस्कृत